जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुला कळालं का आज आपल्या ऑफिस मध्ये पोलीस आले होते. तो खरात आला होता म्हणे. हो मला माहिती आहे, तू बस ना. काय झालं? त्याने देवच्या काही वस्तू द्यायला आला होता. काय? हा म्हणजे देव गेला तेव्हा त्याच्यासोबत जे जे काही होतं ते सगळं डिरेक्टली मीरालाच देणार म्हणे. वासुभाऊजी, मी आजपर्यंत तुम्हाला अंधारात ठेवून एकही गोष्ट केली नाहीये. आणि त्या डील बद्दल म्हणाल तर मी तुमच्याकडे फाईल पाठवली होती आणि ती डील कॅन्सलेशनचीच फाईल होती. तुम्ही त्याच्यावर सही केले हे बघूनच मी ती डील कॅन्सल केली. वासुभाऊजी, वासू, तुला हे सगळं कोणी सांगितलंय? म्हणजे कोणामुळे हा गैरसमज झालाय तुला? हे पाणी. गीताने छान थालीपीठ केलंय, खाणार आहेस ना? मला सुद्धा आवडेल थालीपीठ खायला. काय आदित्य, असं अचानक? नाही ते ऍक्च्युली मधुरा आत आहे का? नाही, मधुरा आली नाही. मग आदित्य इथे कसा? काही पर्सनल काम होतं? आदित्य, सावकाश 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 सावकाश. हे घे पाणी पी, पाणी पी. सावकाश. कामाची घाई नाहीये, आरामात खा जरा. कोणी कामासाठी बोलवायला आलं नाहीये तुला. अगं मीरा, मी सावकाशच खातोय. किती काळजी करशील माझी? बस झालं. हॅलो. काय? पण का? हो पण असं घेऊन जाणं चुकीचं आहे. हो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? काय झालं? कोणाचा फोन होता? घरात. त्याने कशाला फोन केलेला? देवाशिष कामत यांच्या खुनाच्या गुन्ह्याखाली मीराला अटक करण्यात आली. या इथे बसल्या होत्या. हो मॅडम. परमिशन कोणी दिली यांना? गुन्हेगारांची जागा कुठे असते हे माहिती नाही तुम्हाला? पण मॅडम मी रागिणी मॅम, झालंय काय? मला सांगा तरी मॅम. मॅम, मला काहीही माहित नाहीये. मी खरंच काही केलं नाहीये. तुम्ही उगाच अडकवताय मला या सगळ्या. स्वतःहून अडकलीयस. मी काय केलंय? तुझं आदित्यवर प्रेम होतं. मीरा त्यांना कसंही करून भेटायला हवं, काहीतरी करावं. एक मिनिट. काय करतोयस तू? कोणाला फोन करतोयस? इथले डीसीपी आहेत, त्यांना फोन करतो. कोणालाही फोन करू नकोस. एकदा मीरा ताईशी बोलता आलं असतं ना तर आपले सगळे प्रश्नच सुटले असते. कशाला उगाच वाघाच्या तोंडात हात घालताय? जे सुरू आहे ते सुरू असू द्या ना, आपल्याच फायद्याचं आहे. आपण असं काहीतरी करूयात ज्यामुळे आपण सेफ राहू आणि आपला हेतू पण साध्य होईल. तुम्हाला काय वाटतं, मीरा कामत दोषी आहेत का? आणि तुमची त्यांची वेट झाली आहे? बोला काहीतरी, आम्हाला उत्तरं पाहिजेत मॅडम. बोला मॅडम, बोला. मॅडम बोला काहीतरी, आम्हाला उत्तरं पाहिजेत मॅडम. प्लीज मॅडम बोला काहीतरी. पण मला असं वाटतंय की परिस्थिती अजूनही कंट्रोलमध्ये येऊ शकते जर तू या सगळ्याचा होल्ड घेतलास तर. म्हणजे काय की सध्या मार्केटमध्ये आपल्या कंपनीचं नाव टिकवून ठेवणं जास्त इम्पॉर्टंट. मीराने जे जे निर्णय घेतले ते सगळे चेंज कर. त्यामुळे सगळ्यांवरती तुझा होल्ड वाढेल. सगळे तुझं नीट ऐकून घ्यायला लागतील. बरोबर बोलतोस तू. अरे चुकीचं आहे हे, हो ना? हो मग सरळ सरळ हा आपल्यावरती अन्याय आहे. तेच ना, म्हणजे इतकी वर्ष जर एखाद्या ठिकाणी काम केलं ना तर पगार वाढतो, पण इथे तर उलटी गंगा वाहतीये.
एक मिनिट प्लीज प्लीज सगळे शांत व्हा. आय नो या डिसिजनमुळे तुम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटतंय, पण हे सगळं कंपनीच्या भल्यासाठीच आहे ना. कंपनीचं भलं करता करता आमचं वाटोळ होतंय त्याचं काय? आणि याआधी असं कधी घडलं नाही. आत्ताच कसे पगार अचानक कमी झाले? इतक्या वर्ष कंपनीशी लॉयल राहून काम केलं, त्याचं फळ काय मिळालं? तर पगार घट. काही नाही, मी तर म्हणतो आता हे काम सोडायला हवं. काही अर्थ नाहीये, दुसरंच काम शोधायला हवं आता. हे बघा, तुम्ही असे तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आय नो तुमचे पगार कमी झालेत, पण ते लवकरच वाढतील. कधी? म्हणजे तुम्ही लिहून द्याल का? मी असं कसं देऊ शकते लिहून? हे बघा, तुम्हाला संसार नाही, आम्हाला संसार आहेत आणि आमच्यावर काही जबाबदारी आहेत. आमच्या मुलाबाळांचे पोटं भरावं लागतात आम्हाला. तुम्हाला आमची दुःख नाही कळणार. आणि कंपनी जर तिच्या भल्याचा विचार करत असेल ना, तर आम्हाला सुद्धा आमच्या भल्याचा विचार करण्याचा हक्क आहे. कळलं? चला रे. एक मिनिट ऐकून. आदित्य, हे सगळं काय आहे? काय म्हणजे तुला सांगितलं ना, तुझ्या हिश्श्याच्या प्रॉपर्टीचे पेपर्स. ते कळलं मला. हे सगळं कशासाठी? तुझ्यासाठी. आदित्य, पण हे सगळं ना खूप रिस्की आहे. काय रिस्की आहे यात? हे ताईला कळलं तर? कळलं तर ना, हे तिला कळेलच. हे बाहेर आल्यावर तर डेफिनेटली कळेल तिला. पण तेव्हा तिच्या हातात काहीच नसेल. कसं काय? कारण तोपर्यंत ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर असेल. आदित्य, तुला हे सगळं करून काय प्रूव्ह करायचंय? तुझ्यावरचं प्रेम. हेच हवं होतं ना तुला? आदित्य, पण आपण हे सगळं नाही केलं तर? देवाशिष कामत यांचा खुनी कोण आहे याचा अंदाज आलाय मला. कोण आहे खुनी? तुम्हाला माहिती, मग तुम्ही अटक का नाही करत आहात त्याला? अटक करू शकत नाही, कारण अजून पुरेसे पुरावे नाही आहेत आपल्या हातात. कोण आहे ते तरी सांगा. कळेल, लवकरच कळेल. पण त्यासाठी तुला आमची साथ द्यावी लागेल. हे गाडी थांबल्यावर एक्झॅक्टली काय दिसतंय ते बघतोय मी. दादा, आता कशाला टाइम वेस्ट करताय? काही नाही त्यात, मी बघितलं ना. आलीस? बरं झालं. जरा स्टूल पकड. तुलाही माहिती आहे नदीवर काय झालंय ते. आणि कालचा इन्सिडेंट बघून असं खरंच वाटत होतं की गार्गीच्या जीवाला धोका आहे रे. आता कोण आलंय? म्हणजे ती मुलगी बरोबर बोलत होती. अगं सरला मावशी, बरं झालं येळेत आलीस. इतक्यात तुझीच आठवण काढली होती. कामाच्या रांगा लागल्या असेल ना, म्हणून आठवण आली तुला माझी. मनोया 40 लाख कॅश आहे, नीट ठेवा, मला लागेल तेव्हा घेईन. एवढी जास्त कॅश आहे? मग तुम्हाला काय वाटतं ती चोरीला जाईल?
उगाच कुठे हरवली गहाळ झाली तर मग. पण तुम्ही आहात ना घरी? मग मी आज नाहीये घरी. कुठे चालला? शाळेत.